परवा एक तुम्ही मोदींची ऑडिओ टेप ऐकवली महागाईविषयीची की मनमोहन सिंग जेव्हा पंतप्रधान होते ते मही बोलत नव्हते आणि त्यानंतर तुम्ही मोदींची तुलना ही पुतीनशी पण केली की ते लोकशाहीत विरोधक हे महत्त्वाचे असतात, ते विरोधकांना जिंकू देत नाहीत असं तुम्ही म्हटलं. म्हणजे असं दिसतंय की पवार हे आक्रमक आहेत मोदींवर आणि महाराष्ट्रात ही लढाई मोदी विरुद्ध पवार अशी आहे. ती कशी मला माहिती नाही. मोदी देशाचे प्रधानमंत्री आहेत. त्यांनी अलीकडच्या काळात काही भाषणं केली, विशेषतः अल्पसंख्याकांच्याबद्दल. माझ्या सरकारला चिंता वाटली त्याची, कारण शेवटी प्रधानमंत्री ही इन्स्टिट्यूशन आहे. प्रधानमंत्री पक्षाचा नसतो, तो देशाचा. आणि देशाचं जबाबदारी ज्यांच्याकडे आहे ते एखाद्या सामाजिक घटकाच्या संबंधी, धर्मीय घटकासंबंधी काहीतरी वेगळी भूमिका की जी चिंता वाटावी किंवा ऐकायला धक्का लागावी अशी असेल तर माणूस असंच होतो. आणि मला ते त्यांचं हे धोरण, ही भूमिका अजिबात पसंत नाही. आणि म्हणून त्याच्या संबंधीची माझी मतं मी हे केली. आता पुतीनच्या संबंधीचा प्रश्न निघाला, कारण की केजरीवालला ज्या पद्धतीने तुरुंगामध्ये टाकल्या किंवा झारखंडच्या मुख्यमंत्र्याला, दोघे मुख्यमंत्री आहेत, या दोन्ही मुख्यमंत्र्यांना ज्या पद्धतीनं तुरुंगात टाकले गेलं, हे हायएस्ट लेवलची देशाची जी असावी तिच्या संमतीशिवाय ते होऊ शकत नाही अशी माझी धारणा आहे. आणि त्यामुळे इथपर्यंत असा 2-3 वेळेला दिल्लीचा मुख्यमंत्री म्हणून जी व्यक्ती येते, दिल्लीमध्ये चांगलं काम केलं असं दिल्लीचे लोक सांगतात, देशाची राजधानीचा मुख्यमंत्री, आणि त्यांना तुरुंगात टाकलं जातं, याचा अर्थ काय समजायचा? मग ते तसंच झालं का की आता 7 दिवस अगोदर मोदी बोलतात की 70,000चा ते आरोप करतात भ्रष्टाचाराचा अजितदादांवर, आणि 7 दिवसानंतर अजित पवार भारतीय जनता पक्षात. मग हा योगायोग आहे की तुम्ही जे बोलता तो एजन्सीचा वापर आहे? म्हणजे असं आहे की भोपाळला प्रधानमंत्र्यांचं भाषण होतं NCCबद्दल. त्यांनी अतिशय कटू आणि कठोर शब्द वापरले. ही भ्रष्ट लोकांची पार्टी आहे असं विधान त्यांचं जवळपास होतं. आणि त्याच्यामध्ये सांगत असताना राज्य बँकेचा भ्रष्टाचार आणि इरिगेशन डिपार्टमेंटमधला भ्रष्टाचार, या 2 गोष्टींचा उल्लेख त्यांनी केला. ते नाव कोणाचं घेतलं नाही, पण माझं त्यांना सांगणं आहे की तुम्ही प्रधानमंत्री आहात, तुम्ही आरोप करता, हे आरोप तथ्य असं तुम्हाला वाटत असेल तर कारवाई करा, आणि जर नसेल तर त्याच्यात तुमच्याकडे काही सबस्टन्स नसेल तर आम्ही एका पक्षाच्या संदर्भात चुकीची भूमिका मांडली त्याबद्दल माफी मागा. एक तर कारवाई किंवा माफी यापैकी कुठलीतरी एक त्यांनी करण्याची आवश्यकता आहे.